नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 डिसेंबर 2025 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी शेवटपर्यंत थोडाही व्हिडिओ स्किप न करता पहा, कारण खूप महत्त्वाचे मी यामध्ये प्रश्न घेतलेले आहेत। तर चला, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण मागील काही चालू घडामोडी पाहून घेऊयात। 10 आहेत वन लाइनर स्वरूपामध्ये। तर महिला शांती व सुरक्षा निर्देशांक 2025 ते 26 मध्ये कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर महिलांच्या जागतिक स्थितींवरील निर्देशांक यानंतर आपल्या महाराष्ट्राने एका महिन्यामध्ये किती सौर सिंचन पंप बसवून गिनीज विश्व विक्रम नोंदवला आहे? तर एकूण 45,911। यानंतर कर पारदर्शकतेवरील जागतिक मंचाच्या 18व्या अधिवेशनाचे उद्घाटन कोणी केले? तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी। यानंतर अर्जुन एरिगेसी यांनी जेरुसलेम मास्टर्स 2025 चे विजेतेपद कोणाला पराभूत करून जिंकले? तर विश्वनाथन आनंद यांना पराभूत करून जिंकले आहे। यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस कोणत्या दिवशी पाळला जातो? तर तो 6 डिसेंबर यानंतर माधव खुराना यांची कोणत्या प्रकरणामध्ये विशेष लोक अभियोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये। यानंतर मिझोरामचे कोणते माजी राज्यपाल 73व्या वर्षी निधन पावले? तर स्वराज कौशल। यानंतर पुढील प्रश्न, तर DRDOने कोणती प्रणाली यशस्वीपणे चाचणी केली आहे? तर लढाऊ विमान एस्केप सिस्टमचा उच्च गती रॉकेट स्लेज चाचणी। यानंतर विश्व मृदा दिवस 2025 केव्हा साजरा करण्यात आला? तर 5 डिसेंबर रोजी। यानंतर 10वा प्रश्न, तर PM विश्वकर्मा योजना अंतर्गत 1 डिसेंबर 2025 पर्यंत एकूण किती लाभार्थी नोंदवले गेले आहेत? तर एकूण 30 लाख लाभार्थी नोंदवले गेले आहेत। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 10 डिसेंबर 2025 तारीख। तर आजचा आपला पहिला प्रश्न, आपल्या महाराष्ट्राच्या नवीन महाधिवक्ता म्हणजेच ॲडव्होकेट जनरल पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, मिलिंद साठे यांची। कोणाची? तर मिलिंद साठे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर आपल्या महाराष्ट्राच्या नवीन महाधिवक्ता म्हणजेच ॲडव्होकेट जनरल पदी ज्येष्ठ वकील मिलिंद साठे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे। तर त्यांनी 8 डिसेंबर 2025 पासून त्यांचा पदभार स्वीकारला आणि यापूर्वी डॉक्टर बिरेंद्र सराफ हे या पदावर कार्यरत होते आणि त्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर मिलिंद साठे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। यानंतर दुसरा प्रश्न, तर भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच LIC चे व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD म्हणून कोणाची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, रामकृष्णन चंदर यांची। कोणाची? तर रामकृष्णन चंदर यांची। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय जीवन विमा महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच CEO आणि MD म्हणून श्री R दोराईस्वामी यांची 14 जुलै 2025 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला। तर त्याचबरोबर LIC मध्ये अनेक व्यवस्थापकीय संचालक आहेत, तर MD आहेत ते। तर अलीकडेच नियुक्त्यांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे। तर श्री रामकृष्णन चंदर यांनी 1 डिसेंबर 2025 रोजी व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD म्हणून त्यांचा पदभार स्वीकारला आहे त्यांनी। आणि यानंतर श्री दिनेश पंत आणि श्री रत्नाकर पटनायक यांनी 1 जून 2025 पासून व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD म्हणून त्यांनी त्यांचा पदभार स्वीकारला। यानंतर श्री सतपाल भानू हे देखील व्यवस्थापकीय संचालक आहेत, लक्षात ठेवा सर्वांनी। यानंतर तिसरा प्रश्न, तर महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025 ते 26 नुसार भारत आपला कितव्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 131व्या क्रमांकावर आहे आपला भारत देश। यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025 ते 26 नुसार भारत 181 देशांपैकी एकूण 131व्या क्रमांकावर आहे। तर या अहवालानुसार आपल्या भारताचा स्कोर 0.607 आहे, जो दर्शवितो की देशामध्ये हळूहळू परंतु आसमान प्रगती होत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मागील अहवालाच्या तुलनेमध्ये आपल्या भारताच्या क्रमवारीमध्ये घसरण झाली। तर मागील आवृत्तीमध्ये 177 देशांपैकी 128व्या क्रमांकावर होता आपला भारत देश। यानंतर चौथा प्रश्न,
तर 2024 ते 25 मध्ये आपल्या भारतातील सर्वाधिक भेट दिलेल्या 10 स्मारकांमध्ये ताजमहल कितव्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए तर पहिल्या क्रमांकावर आहे. कितव्या क्रमांकावर? तर पहिल्या क्रमांकावर. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2024 ते 2025 या आर्थिक वर्षामध्ये आपल्या भारतातील सर्वाधिक भेट दिलेल्या स्मारकांमध्ये ताजमहल पहिल्या क्रमांकावर आहे. तर पर्यटन मंत्रालयाच्या आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच ASI विभागाच्या आकडेवारीनुसार आग्रा येथील ताजमहल हे देशातील सर्वाधिक भेट दिलेले तिकीट असलेले संरक्षित स्मारक ठरले आहे. तर 2024 ते 25 मध्ये सुमारे 69 लाख म्हणजे 6.9 दशलक्ष पर्यटकांनी, ज्यामध्ये 62.6 लाखांहून अधिक देशांतर्गत आणि सुमारे 6.5 लाख परदेशी पर्यटकांचा यामध्ये समावेश होता. तर यामध्ये सर्वांनी ताजमहलला या ठिकाणी भेट दिली. तर विद्यार्थी मित्रांनो, पाचवा प्रश्न, तर 8 डिसेंबर 2025 रोजी SAARC या संघटनेच्या स्थापनेला एकूण किती वर्ष पूर्ण झाली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 40 वर्ष पूर्ण झाली आहेत. किती? तर 40 वर्ष. तर 8 डिसेंबर 2025 रोजी दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनाच्या स्थापनेला एकूण 40 वर्ष पूर्ण झालेली आहे. तर SAARC ची स्थापना 8 डिसेंबर 1985 रोजी बांगलादेशची राजधानी ढाका येथे झाली होती. त्यामुळे दरवर्षी 8 डिसेंबर हा दिवस SAARC सनद दिवस म्हणून साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. यानंतर 6वा प्रश्न, तर सीमा सुरक्षा दलाच्या म्हणजेच BSFच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी प्रवीण कुमार यांची. कोणाची? तर प्रवीण कुमार यांची. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सीमा सुरक्षा दलाच्या म्हणजेच BSFच्या महासंचालकपदी प्रवीण कुमार IPS अधिकारी आहेत ते. तर त्यांनी अतिरिक्त कार्यभार स्वीकारलेला आहे. तर नोव्हेंबर 2025 मध्ये दलजीत सिंग चौधरी निवृत्त झाल्यानंतर प्रवीण कुमार यांनी 30 नोव्हेंबर 2025 रोजी पदभार स्वीकारला. तर ते सध्या इंडो तिबेट सीमा पोलीस म्हणजेच ITBP दलाचे महासंचालक म्हणूनही कार्यरत आहेत. आणि यापूर्वी दलजीत सिंग चौधरी यांनी ऑगस्ट 2024 मध्ये नितीन अग्रवाल यांच्याकडून अतिरिक्त कार्यभार स्वीकारला होता. यानंतर 7वा प्रश्न, तर पंजाब नॅशनल बँकेच्या पहिल्या महिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हरमनप्रीत कौर यांची. कोणाची? तर हरमनप्रीत कौर यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंजाब नॅशनल बँकेच्या म्हणजेच PNBच्या पहिल्या महिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. तर ही नियुक्ती बँकेच्या 130 वर्षाच्या इतिहासातील एक ऐतिहासिक क्षण आहे, कारण बँकेने पहिल्यांदाच एका महिलेला ब्रँड अँबॅसेडर बनवले आहे. आणि या भागीदारीचा उद्देश महिला सक्षमीकरण आणि बँकेच्या ब्रँडची आधुनिक प्रतिमा लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. यानंतर 8वा प्रश्न, भारत 8 ते 10 डिसेंबर दरम्यान 20व्या युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा समितीच्या सत्राचे आयोजन कोठे करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लाल किल्ल्यावर. कोठे? तर लाल किल्ला. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर भारत 8 ते 10 डिसेंबर 2025 या काळामध्ये युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा समितीच्या 20व्या सत्राचे आयोजन नवी दिल्लीमध्ये करत आहे, ज्याची सुरुवात 8 डिसेंबर रोजी झाली आणि ते 13 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. आणि या कार्यक्रमासाठी ऐतिहासिक लाल किल्ला परिसर निवडला गेला आहे, जिथे जगभरातील प्रतिनिधी सांस्कृतिक वारसा जतन करण्यावर चर्चा करत आहेत. यानंतर 9वा प्रश्न, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी विवेक चतुर्वेदी यांची. कोणाची? तर विवेक चतुर्वेदी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे म्हणजे CBIC चे नवे अध्यक्ष म्हणून विवेक चतुर्वेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ते 1990च्या तुकडीतील भारतीय महसूल सेवा म्हणजे सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर अधिकारी आहेत. तर संजय कुमार अग्रवाल यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांनी 1 डिसेंबर 2025 पासून अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. तर यापूर्वी त्यांनी महसूल गुप्तवार्ता संचालनालयामध्ये DRI म्हणून विविध पदांवर काम केलेले आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो 10वा आणि शेवटचा प्रश्न पाहूयात आपण. तर बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर प्रेम कुमार यांची. कोणाची? तर डॉक्टर प्रेम कुमार यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी डॉक्टर प्रेम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. तर 2 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी 18व्या बिहार विधानसभेचे नवे अध्यक्ष म्हणून बिहार विरोध निवड झाली आहे त्यांची. तर डॉक्टर प्रेम कुमार हे भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच भाजपचे ज्येष्ठ नेते असून गया शहर विधानसभा मतदारसंघातून ते 9 वेळा आमदार म्हणून देखील निवडून आलेले आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाची माहिती आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण मागील झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये नक्की कळवायचं आहे. तर चला प्रश्न पाहून घेऊयात. तर शहर पक्षाची निवड करणारे आपल्या महाराष्ट्रातील पहिले शहर कोणते शहर ठरले आहे? तर सर्व विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी कॉमेंटमध्ये सांगा. तर विद्यार्थ्यांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.